शिवतीर्थावरील छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, 100 फुटी ध्वजाचेही अनावरण, जय भवानी जय शिवाजींच्या घोषणाने पोवई नाका भारावला. 100 फुटी भगव्या ध्वजाचेही अनावरण. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीचा उत्साही माहोल आज शाहूनगरीमध्ये अनुभवला. पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शेकडो सातारकर शिवभक्तांनी दिलेल्या जय भवानी जय शिवाजी जयघोषाने शिवतीर्थ भारावले. नक्षत्राच्या संस्थापिका अध्यक्ष श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते 5 नद्यांचे पाणी आणून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी नक्षत्राच्या उपाध्यक्षा माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके, सुजाता राजे महाडिक, लोकसभा संयोजक सुनील काटकर, भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पंकज चव्हाण, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रमुख निशांत पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. पुरोहित ब्रह्मवृंदांच्या मंत्रपठणानंतर जलाभिषेक विधीला सुरुवात झाली. 5 नद्यांच्या पाण्यांनी विधिवत पद्धतीने छत्रपतींच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर तांब्याच्या कलशांमधून दुग्धाभिषेक करण्यात आला. दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते शिवज्योतीचे पूजन करून छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हा अभिवादन सोहळा संपूर्ण सातारकर शिवभक्तांनी मनापासून अनुभवला. यावेळी शिवतीर्थावर हजारो शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच शिवभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या 100 फुटी भगव्या ध्वजाचे अनावरण यावेळी करण्यात आले. या अनावरणानंतर जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. सकाळी 9:15च्या दरम्यान साताऱ्याच्या आकाशामध्ये हेलिकॉप्टर भिरभिरू लागले. पुरेशा उंचीवर हेलिकॉप्टर आल्यानंतर हेलिकॉप्टरमधून अखंड पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यावेळी सुद्धा शेकडो शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत युगपुरुषाला मनापासून अभिवादन केले. सकाळी 6 वाजल्यापासून सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवज्योतींचे पोवई नाक्यावर स्वागत करण्यात आले. शिवभक्तांसाठी पोवई नाक्यावर पाणपोई तसेच अन्नछत्राची सोय करण्यात आली होती. शिवज्योती घेऊन धावणारी विविध मंडळे आणि त्यांना शिधा पुरवणारे स्वयंसेवक यांचे मनोहारी दृश्य या समयी पाहायला मिळाले. काही शिवज्योती या थेट अजिंक्य ताऱ्यावर पोहोचल्या. तेथे मंगळाई देवीची आरती करून पुन्हा त्या माघारी परतल्या. पोवई नाक्यावरील शिवछत्रपतींच्या शिवपुतळ्यावर अभिवादन कार्यक्रम झाला. संपूर्ण सातारा शहर शिवजयंतीच्या कार्यक्रमामुळे भगवेमय झाले होते. सातारा शहरातील ठिकठिकाणी शिववंदना, शिवप्रतिमांचे अनावरण, पूजा आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनेही छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. कायदा सुव्यवस्थेचा भाग म्हणून सातारा शहरातील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व महाराष्ट्र, सर्व हिंदुस्थान, सर्वांना जयंतीची शुभेच्छा. जय शिवाजी, जय संभाजी महाराज, जय भवानी. आज महाआरतीचं आयोजन केलंय, तुम्ही उपस्थित राहिलाय. आज इथं एकदम मोठ्या प्रमाणात शिवभक्त देखील दाखल झालेत. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली. कसं पाहता याच्याकडे? सगळं कसं पाहता याच्याकडे? कसा उत्साह, आनंद कसा व्यक्त करताय? हा दिसतो नाही, आनंद होता. सर्व एकत्र आले आणि महाराजांबद्दल जी त्यांची भावना आहे ती दिसली आपल्याला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.